6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। हा दिवस मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो। 1. जगात कायदेशीर अधिकार मिळवणारे पहिले कीटक कोणते ठरले आहेत? उत्तर: ॲमेझॉनमधील डंखविरहित मधमाशा। स्पष्टीकरण: पर्यावरणातील समतोल राखण्यासाठी त्यांना संरक्षण आणि कायदेशीर अस्तित्व बहाल करण्यात आले आहे। 2. कोणत्या देशाचे राष्ट्रपती सध्या अमेरिकेच्या दी ड्रग एन्फोर्समेंट ॲडमिनिस्ट्रेशनच्या ताब्यात आहेत? उत्तर: व्हेनेझुएला। स्पष्टीकरण: व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अंमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले आहे। 3. नुकताच माघ मेळा कोणत्या शहरात सुरू झाला आहे? उत्तर: प्रयागराज। स्पष्टीकरण: हा वार्षिक धार्मिक उत्सव गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर आयोजित केला जातो। 4. जागतिक ब्रेल दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर: 4 जानेवारी। स्पष्टीकरण: अंध व्यक्तींसाठी लिपी तयार करणारे लुईस ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो। 5. पाटणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर: संगम कुमार साहू। स्पष्टीकरण: भारताच्या राष्ट्रपतींनी नुकतीच त्यांची या पदावर नियुक्ती जाहीर केली आहे। 6. भारताचे पहिले झोपडपट्टी मुक्त शहर कोणते शहर बनणार आहे? उत्तर: सुरत। स्पष्टीकरण: सुरत महानगरपालिकेने गरिबांसाठी पक्की घरे उपलब्ध करून हे उद्दिष्ट साध्य करण्याचे ठरवले आहे। 7. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पवित्र पिपरहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन कोठे केले? उत्तर: नवी दिल्ली। स्पष्टीकरण: हे पवित्र अवशेष भगवान बुद्धांशी संबंधित असून ते बौद्ध धर्मात अत्यंत महत्त्वाचे मानले जातात। 8. कोणत्या देशाने नुकतेच क्रिप्टोकरन्सी मायनिंग आणि एक्सचेंजेसना कायदेशीर मान्यता दिली आहे? उत्तर: तुर्कमेनिस्तान। स्पष्टीकरण: देशाच्या डिजिटल अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे। 9. वारसा पर्यटनाला चालना देण्यासाठी बुरमदेव कॉरिडॉर प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? उत्तर: छत्तीसगड। स्पष्टीकरण: बुरमदेव मंदिर हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे असून त्याला छत्तीसगडचे खजुराहो म्हणूनही ओळखले जाते। 10. जानेवारी 2026 मध्ये अमेरिकेने व्हेनेझुएलामध्ये राबवलेल्या लष्करी मोहिमेचे सांकेतिक नाव काय होते? उत्तर: ऑपरेशन ॲब्सोल्यूट रिझॉल्व्ह। स्पष्टीकरण: व्हेनेझुएलातील राजकीय अस्थिरता आणि नेतृत्वाविरुद्ध कारवाई करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली। व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।